मित्रांनो, न्यूज गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पशुसंवर्धन, आरोग्य विभाग व इतर ज्या पेंडिंग एक्झाम आहे यांची ज्या परीक्षा आहे त्या लवकरच सुरू होणार आहेत आणि त्याच संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा मित्रांनो, इथे दिलं आहे की सरळ सेवा भरतीच्या लवकरच निर्णय, निविदा प्रक्रिया पूर्ण, एजन्सीची यादी सरकारला सादर करणार. तर बघा मित्रांनो, जी कंपन्यांची निवड झालेली आहे आणि त्याची जी यादी आहे ती सरकारला सादर करणार आहेत. पुढे दिले बघा, राज्य शासनाच्या सेवेतील गट क व गट ड च्या सरळ सेवा पद भरतीसाठीच्या निविदा प्रक्रियेची महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. यामध्ये 18 पैकी 4 कंपन्या पात्र ठरल्या असून त्यांची अंतिमची यादी ती 2 दिवसात राज्य शासनाला सादर केली जाईल. त्यानंतर परीक्षा कधी घ्यायची हे राज्य सरकार व संबंधित विभाग निश्चित करणार आहे. बघा मित्रांनो, परीक्षा कधी घ्यायची हे राज्य सरकार किंवा पशुसंवर्धन विभाग असो, आरोग्य विभाग असो, हे विभाग ठरवेल की परीक्षा कधी घ्यायची. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष राज्य शासनाच्या भूमिकेकडे लागलेले आहे. सरळ सेवेच्या 40,000 पदांसाठी सुमारे 32 लाख जणांनी अर्ज केलेले आहेत. महायुती सरकारच्या काळात महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती करताना डमी उमेदवार बसविणे, गुणांमध्ये बदल करणे अशा कारणांमुळे ही भरती वादात सापडली होती आणि महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द केले व त्याऐवजी दुसरी एजन्सी नियुक्ती करण्यासाठी मार्च 2020 निविदा काढली होती. गेल्या 8 महिन्यात 25 वेळा मुदत वाढ दिली. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी महा-आय-टीकडे याबाबत लेखी खुलासा मागितला होता आणि त्यावर व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोजे यांनी खुलासा केला आहे. त्यामध्ये त्यांनी OMR पद्धतीने सरळ सेवा पद भरतीसाठीची कंपनी निवडीची जी प्रक्रिया आहे ती महा-आय-टीकडून पूर्ण केली जात आहे. या निविदेस 18 कंपन्यांनी प्रतिसाद दिला आणि त्यामधील तांत्रिक पडताळणी व मूल्यमापनाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर कंपन्यांमधील अंतिम टप्प्यात आहेत. त्यातील अंतिम निवड यादी 2 दिवसात माहिती तंत्रज्ञान विभागाला सादर केली जाईल असे नमूद केले आहे. यादव म्हणाले की निविदा प्रक्रिया संपली आहे. आता राज्य सरकारने थेट भरती सुरू करून उमेदवारांना दिलासा द्यावा. बघा मित्रांनो, तर लवकरच परीक्षा सुरू होतील आणि इथं दिलं बघा, निविदा प्रक्रियेत 18 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यापैकी तांत्रिक पडताळणीत पात्र व सर्वात कमी रेटवर काम करण्यास तयार आहेत अशा कंपन्यांची यादी पुढील 2 दिवसात राज्य सरकारला सादर केली जाईल आणि त्यानंतर परीक्षा घेण्याबाबत संबंधित विभाग शासन स्तरावर निर्णय घेईल. ब्लॅकलिस्टेड असा आरोप असलेले पात्र कंपन्या न्यायालयाने दिलासा दिला आहे की निविदेतील अटी मान्य नसल्याने नामवंत कंपन्या अपात्र ठरल्या आहेत. बघा मित्रांनो, तर अशी जयश्री भोजे यांनी सांगितले मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही माहिती आलेली आहे आणि लवकरच ज्या पेंडिंग एक्झाम आहे, पशुसंवर्धन असो, आरोग्य विभाग असो किंवा इतर ज्या भरत्या पेंडिंग आहेत त्यांच्या परीक्षा लवकरच सुरू होतील आणि अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला मी नेहमीप्रमाणे देत राहील मित्रांनो. तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडले असेल आणि तुमच्या या भूमिकेवर काय प्रतिसाद, तुमचे काय मत आहे ते नक्की कमेंट्स करा. धन्यवाद.